जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टअप क्लासेसवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी उपयुक्त असे सामान्य आणि या घटकावर 25 प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता आपण प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मूलभूत कर्तव्ये. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, खालीलपैकी कोणी भारतात जिल्हाधिकारी कार्यालयाची स्थापना केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वॉरेन हेस्टिंग्ज. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, भारतातील पहिली लोकरी कापडाची गिरणी कोठे स्थापन करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कानपूर. प्रश्न क्रमांक चौथा आहे, भारतात नागतिब्बा शिखर कोणत्या राज्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तराखंड. उत्तराखंड या राज्यात नागतिब्बा हे शिखर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील केंद्रीय नारळ संशोधन संस्था कोठे आहे? योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, केरळ. प्रश्न क्रमांक 6 आहे, सर्वात मोठी विधानसभा कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 7 आहे, मराठी भाषा दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रीय पोषण संस्था कोणत्या राज्यात स्थित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हैदराबाद. हैदराबाद येथे राष्ट्रीय पोषण संस्था स्थित आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या शहरात भारतीय खान विद्यापीठ स्थित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, धनबाद. प्रश्न क्रमांक 10 आहे, काझीरंगा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आसाम. प्रश्न क्रमांक 11, केंद्रीय शुष्क प्रदेश संशोधन संस्था कोणत्या राज्यात स्थित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजस्थान. प्रश्न क्रमांक 11, केंद्रीय शुष्क प्रदेश संशोधन संस्था कोणत्या राज्यात स्थित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजस्थान. प्रश्न क्रमांक 12 बघा, नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अरुणाचल प्रदेश. तर बघा, या ठिकाणी अरुणाचलची राजधानी आहे इटानगर. इटानगर ही अरुणाचल या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 13, बांधवगड राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश येथे बांधवगड राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 14, भारतातील नीलक्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हिरालाल चौधरी. प्रश्न क्रमांक 15 आहे, ग्रामपंचायतीच्या अनुदानास खालीलपैकी कोण मान्यता देते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पंचायत समिती ही ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता देते. प्रश्न क्रमांक 16 बघा, मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लुनी नदी ही महाराष्ट्रातील लुनी नदी ही मिठाची नदी म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्रातील पहिले पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3,
नागपूर येथे पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 18. परतीच्या मान्सून कालावधीत खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त पर्जन्यवृष्टी होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 19. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर पंजाबराव देशमुख. प्रश्न क्रमांक 20. कोणाच्या जयंतीनिमित्त किसान सन्मान दिवस साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस किसान सन्मान दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी लाळेतील कोणते विकर स्टार्च या जटिल रेणूला साध्या शर्करेमध्ये विघटित करते? तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे लाळेतील अमायलेज. हे या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. उच्च तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पायरोमीटर. प्रश्न क्रमांक 23. कुंभमेळा एखाद्या ठिकाणी किती वर्षानंतर एकदा भरतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 12 वर्ष. एका ठिकाणी कुंभमेळा 12 वर्षानंतर एकदा भरतो. खालीलपैकी कोणता धातू चाकूने सहज कापता येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोडियम. सोडियम हा धातू चाकूने सहजपणे कापता येतो. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 24 प्रश्न बघितले. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व तुमच्या सूचना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय हिंद, वंदे मातरम.